अनेक वेळा आपल्याला लोकशाहीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. काही निर्णय लोकाभिमुख असतात पण आर्थिक शिस्तीत बसणारे नसतात. अशा परिस्थितीमध्ये लोकाभिमुख निर्णय ते घ्यायचे, त्याला विरोध करायचे नाहीत, पण वस्तुस्थिती मात्र निश्चितपणे मंत्रिमंडळापुढे ते मांडायचे की याचा आर्थिक भार कशा प्रकारे येणार आहे, त्यातनं राज्याची क्षमता ही इतर ठिकाणी गुंतवणुकीची कशी कमी होणार आहे, आणि मंत्रिमंडळात येत असताना प्रत्येक विषयाचा प्रदीर्घ आणि सखोल अभ्यास करून दादा यायचे. कितीही विषय मंत्रिमंडळात असो, त्या प्रत्येक विषयाबद्दल 3-4 ओळीची माहिती त्यांच्याकडे असायची, त्याचा पूर्ण अभ्यास केलेला असायचा, आणि जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी आपलं मत हे ते नेमकेपणाने व्यक्त करायचे. आणि म्हणूनच एक प्रशासक म्हणून आपण जर बघितलं, आपलं खातं चालवत असताना त्या ठिकाणी निर्णय क्षमता नितीनजींनी आता उल्लेख केला, कधीही फाईल दादांकडे थांबलेली मी बघितली नाही. निर्णय क्षमता प्रचंड होती, त्यामुळे तात्काळ निर्णय ते घ्यायचे. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी प्रशासन उत्तम प्रकारे चाललं पाहिजे याकरता अधिकाऱ्यांवरही एक जरब ही दादांची असायची. वेळेवर बैठक होणार, त्या बैठकीमध्ये नेमकेपणाने, कधी अघळपघळ अशा प्रकारची दादांची बैठक नाही. जो विषय त्या विषयावर दादा बोलणार आणि त्या क्षणी निर्णय करणार. आणि अधिकाऱ्यांनी जर दुसरी बाजू सांगितली आणि ती पटली तर त्यावेळी त्या बैठकीत असलेल्या आमदारांनाही तुमची बाजू योग्य नाही आहे, ती राज्याच्या हिताची नाही आहे, हे सांगण्याची हिंमत असलेले अजितदादा आम्ही सगळ्यांनी बघितले. सहकाराचं क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी काम करत असताना आपल्याला याची कल्पना आहे की ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी हात घातला, नेमकेपणाने, नीटनेटकेप्रमाणे आणि शिस्तीत, आणि शिस्तीच्या बाबतीत साखर कारखानदारीमध्ये एखाद्या नेत्याचा कारखाना जर नीट चालत नसेल तर तोंडावर त्याला सांगायचे, एखाद्या आमदाराला सांगायचे की असं कसं चालवता तुम्ही, अशा पद्धतीने नाही चालत. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची शिस्त होती. म्हणून त्यांनी ज्या ज्या गोष्टी हातामध्ये घेतल्या त्या शिस्तीत आणि उत्तमपणे चालवण्याचा, टापटीपपणे चालवण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असताना एक प्रचंड मोठा जनसंपर्क तर त्यांचा होताच, पण त्याचवेळी वैयक्तिक संबंध ठेवणं ही देखील एक प्रकारे त्यांची हातोटी होती. खरं तर दादांच्या बोलण्यात एक जरब होती, त्यामुळे अनेक वेळा कार्यकर्ते, आमदार हे थोडं त्यांच्यासमोर शिस्तीत असायचे, पण त्याच लोकांशी अतिशय वैयक्तिक अशा प्रकारचा संबंध देखील दादांचा असायचा. त्यांच्या सुखदुःखामध्ये दादा सामील असायचे. त्यांच्या अडीअडचणींकरता प्रसंगी संघर्ष करावा लागला तर संघर्ष देखील दादा करायचे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक प्रचंड मोठा गोतावळा हा दादांनी तयार केला. आणि खरं तर एक गोष्ट मी नमूद केली पाहिजे की दादांच्या स्वभावातली शिस्त उभ्या महाराष्ट्राला माहिती होती, आणि कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राने दादांना श्रद्धांजली दिली असेल, पण त्यातली एक पद्धत ज्यावेळी
दादांचा अंत्यसंस्कार झाला, लाखो लोक त्या ठिकाणी हजर होते, प्रचंड मोठा जनसमुदाय होता, पण त्यातल्या प्रत्येकाने दादांना आवडते तशी शिस्त पाळली आणि अतिशय शिस्तीमध्ये लोकांनी त्या अंत्यसंस्कारात देखील भाग घेतला. मी तर असं म्हणेन की त्यांनी आपल्या परीनं दादांना दिलेली ती एक श्रद्धांजलीच होती. वैयक्तिक मी गेले काही वर्ष, विशेषतः 2013 नंतर दादांची माझी खूप जवळची मैत्री झाली. त्याच्या आधी ओळख खूप होती, त्यांच्याबद्दल आदर होता, त्यांना माझ्याबद्दल होता. विरोधी पक्षात असताना मी अनेक वेळा कठोर टीका देखील त्यांच्यावर केली, पण आमच्या संबंधात कधी दुरावा आला नाही. किंबहुना दादा नेहमी मला चांगलंच वागवायचे, मी कधी त्यांच्याकडे हक्काने जायचो. पण 2013 नंतर अतिशय आम्ही जवळ आलो, आमची मैत्री झाली. दादांचा स्वभाव हा मला जवळून बघायला मिळाला आणि त्यातनं निश्चितपणे मी हे सांगू शकतो की एकदा निर्णय घेतला तर मग मागे पुढे पाहायचं नाही. जी किंमत असेल ती किंमत मोजायची, अशा पद्धतीचा दादांचा स्वभाव होता आणि मी माझ्या स्वानुभवातून अतिशय जवळून अनुभवलेलं आहे. आमची अनेक वेळा गप्पा व्हायच्या, अनेक वेळा चर्चा व्हायच्या. सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगता येणार नाहीत, पण मला असं वाटतं की हा जो त्यांचा दृढनिश्चयी स्वभाव होता, त्यामुळे राजकारणामध्ये कधी फायदाही झाला, कधी नुकसानही झालं,